मला ही कार्ड मिळाली समजा, ही हवाय, आणि तुमची कार्ड ही. आता घेतलं इकडनं एक. मी कधी खेळलेलो नाही, पहिल्यांदाच खेळणार आहे बरोबर. आता नमस्कार मंडळी, नमस्कार. वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगवरती, डेली ब्लॉग्समध्ये. तर इथून पुढे मी एक 10 दिवस डेली ब्लॉग्स चॅलेंज स्वतःसाठी घेतलेला आहे आणि इथून पुढचे 10 दिवस मी सलग 10 ब्लॉग्स कंटिन्यू टाकणार आहे. तर स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग्समध्ये. आज आहे सोमवार. आज सोमवार, तारीख आज किती आहे? आज तारीख आहे 13. तर सकाळचे 9 वाजलेत आणि आपण आता चाललोय दुकानाकडे. बरं मंडळी, आपण आता दुकानात आलेलो आहोत. दुकानात आता साफसफाई करून घेऊया. बाहेरची काढून झालेलं आहे, आपली साफसफाई करून घेऊया आणि देवाला पण साफ करून घेऊया, अगरबत्ती लावूया. बरं मंडळी, दुकानात आल्यानंतर दुकानाची साफसफाई झाली, देवांची पण साफसफाई झाली. त्यानंतर दुरुस्तीसाठी जी काही कामं आली होती, दुरुस्तीची कामं पण दुरुस्ती करून झालेली आहेत. त्यानंतर दुकानात जे काही ऑर्डर होते त्या ऑर्डर पुढे देऊन दिलेल्या कामांचा जो काय परिस्थिती आहे, कुठपर्यंत आलेली आहे, तो सगळा आढावा घेतला आहे. आणि आत्ता काही व्हिडिओज आहेत केलेले आहेत मी तयार, त्यांचं एडिटिंग करायचं आहे. ब्लॉग आहेत ते, जवळपास 2 तरी ब्लॉग आहेत ते. आणखी 2 ब्लॉग मला एडिटिंग करायचे आहेत. 2 पैकी आता 1 तरी ब्लॉग मी एडिट करणार आहे आणि ती एडिट करून झाल्यानंतर मग अपलोडसाठी टाकणार लगेचच. याच्यामध्ये ऑलरेडी ते सगळे व्हिडिओज घेतलेले होते, त्याला फक्त एडिट करायचे आहेत. मंडळी, दुपारचे वाजलेत 1 आणि एडिटिंग माझ्यामध्ये निम्म झालं आहे, निम्म राहिलेलं आहे. थोडासा विरंगुळा, थोडासा टाईमपास पाहिजे म्हणून ते बाजूला ठेवलं आहे मी ते. आणि आता जरा मार्केट शांत आहे, कारण काय आलं आहे, लोक आता सगळी भातशेतीच्या कामाला लागलेली आहेत आणि सोन्याचा भाव जो आहे तो भाव पण आता कमी आलेला आहे. साधारण 1,42,000च्या आसपास 24 कॅरेटचा भाव आहे आजचा आणि जवळपास 10,000च्या आसपास रेट डाऊन झालेला आहे. त्यामुळे मार्केट पण शांत आहे. बघूयाच काय होतं ते. संध्याकाळी जाऊन नितेशबरोबर एक गेम खेळणार आहे मी, एक चॅलेंज गेम खेळणार आहे त्याच्याबरोबर. ते संध्याकाळी आपण जेव्हा घरी जाऊ त्याचवेळी तुम्हाला पण कळेल ते. बरं म्हणजे संध्याकाळचे वाजले तर 7 वाजले आणि आता आवरायची वेळ झालेली आहे. आता आवरून आपल्याला घराकडे जायचं आहे. बरं मंडळी, रात्रीचे आता वाजले तर 8:45 झालेत आणि इथे सगळे अभ्यास चालू आहे. काय चालू आहे सांग? बरं, स्कॉलरशिपचा अभ्यास चालू आहे माझा आणि माझं इकडे जेवणाची सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा कडधान्य आहेत, मोड आलेली, कांदा वगैरे घालून केलेलं आहे सगळे. ते आता खाणार आहे, त्यानंतर जेवणार आहे. तिथेच तुझं स्कॉलरशिपचा अभ्यास झाल्यानंतर करणार का झोप येणार आहे? झोपणार तू? बरं बघूया काय होते ते राहू दे. मग करायचं ते उन्होच ते करूया, उन्हो काढचं करूया, उन्हो काढचं करूया. चालतं, तुझा अभ्यास कर पहिल्यांदा पूर्ण. आधी जाऊ सांग. जेवण पण आलेलं आहे. ही आहे पातळीची भाजी, नंतर ही आहे केळपुराची भाजी शेजाऱ्याने दिलेली आहे. डाळ, भाकरी आणि भात आहे. जेवला येतेस तू? नाही जेवण नाही? मी जेवण घेतो. पोटात दुखते अजून? दुखतंय काय होतं नेमकं? ढेकर आलाय ॲसिडिटी होते ते. बरं मंडळी, माझं जेवण वगैरे झालेलं आहे. हितेशचं काय मूड नाही होते. असं काय करायचं? काय करणार?
काय करणार तू राहू दे, तू आज विश्रांती घे. हा बसून काय करणार? मग ते उनो काढ. कोणाला? मला नाही येत खेळायला कसं ते. बरं ठीक आहे, चल बघूया. तुझा झाला अभ्यास? तुझा वाटण झालं? कधी करा? सकाळी. बर मग आज थोडं कर ना आता. मग अजून आता वाजले किती? 9:30 वाजलेत. एक 15 मिनिटं कर. त्यानंतर मग झोपायच्या आधी हे करूया, म्हणजे कार्ड खेळूया. मी कधी खेळलेलो नाही, पहिल्यांदाच खेळणार आहे इथे बरोबर. आता मग काय प्लॅनिंग होतं की जी माझी लायब्ररी आहे, त्या लायब्ररीतली काही ठराविक जी पुस्तकं आहेत ना ती मला दाखवणार, म्हणजे वाचलेली आहेत मी. जर तो व्हिडिओ पाहिजे असेल तर, लायब्ररीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट करा. पाठा तर झालेलं आहे आता. काय करायचं आता मग? लोक काढतं मला ती काही येत नाही ते. कसं दाखवते दिसेल बघ. या त्याची पुस्तक होती तिकडे. कलर टाकायचं. बरं तर हा कार्ड प्लस 2 हा टाकला की 2 कार्ड चालायचे. कलर तोच पाहिजे किंवा प्लस 2 टाकल्यानंतर आपण कुठल्या पण कलरचा प्लस 2 कंटिन्यू होऊ शकतो. आणि जिथे थांबणार समजा तुम्ही टाकला आणि माझ्या पण टाकला तर तुम्ही टाकलं मग झाले 2 जो 8 कार्ड उचलायला लागणार. आणि हा हे प्लस 4 कार्ड आहे. प्लस 4 आता समजा कलर चेंज मला करायचं आणि समजा मी हा प्लस 4 टाकला तर तुम्ही 4 कार्ड उचलायचे आणि मी कलर चेंज करू शकतो कुठला पण. आता समजा ग्रीन सोडून त्यावर प्लस 4 टाकला तुम्ही 4 कार्ड उचलायचे आणि मी ग्रीन सोडून त्याला फक्त कलर चेंज करू शकतो. ब्लू रेड येलो नंतर मी कंटिन्यू करायचं. मग पहिला मी टाकला. लय कॉम्प्लिकेटेड आहे. समजलं? डोक्याच्या वरनं गेलं काय? मग मी लक्ष दिलं नाही. लक्ष दिले किती? तर खेळण्याचं लक्ष नाही मग मी ते. ठेवून दाखवतो तुम्हाला एक टाइप मध्ये. पहिला 7 कार्ड वाचून मला ही कार्ड मिळाली समजा ही हवा आणि तुमची कार्ड ही. आता घेतलं इकडनं एक कार्ड उचलायचं. नॉर्मल नंबर येईपर्यंत असलं आलं तर परत टाकायचं, असलं आलं तर परत टाकायचं, प्लस 2 आलं तर परत टाकायचं. निगेटिव्ह नंबर पाहिजे, असं काही झोलमाल नको पाहिजे. 4 आला मी टाकला तर तुम्ही घ्यायचं. टाका. समजलं? आता 5 तर मी काय टाकलं प्लस 2. आता तुम्ही तुमच्याकडे आहे का प्लस 2? नाही मग 2 कार्ड उचला. 2 कार्ड झाले उचला. आता ठेवायचं तुम्हाला पहिला सांगतो. ठेवला. आता कलर इथं आता ब्लू कलर आहे, माझ्या ब्लू नाही म्हणून एक कार्ड उचलायचं. ब्लू आले बघायचं, आलं असेल ते टाकायचं. ओके. किंवा आपल्याला नाही टाकायचं नाही टाकायचं. आता माझ्याकडे ब्लू नाही आहे. नाही एक नंबर बघा. 1 पण नाही. एकच कार्ड हा. आणि हे कार्ड एक आहे. हे समजा कार्ड तुम्ही टाकलात तर तुमच्या मर्जीने तुम्ही कलर चेंज करू शकताय. जर तुमच्याकडे कार्ड जास्त असले तर ठेवणार ते प्ले करणार टाकायचं त्याच्यावरती. कुठला कलर? हिरवा चालते काढायच्यावरती. नाही आता तुम्ही कलर चेंज सांगणार. आता समजा मागितलं होतं ब्लू होता तर तुम्ही सांगणार ग्रीन. हा ग्रीन टाकला तर मी टाकणार कारण की ह्याला मी टाकायचं आणि प्लस 4 आलं तर तुम्ही टाकायचं. ओके मी ग्रीन सांगायचं फक्त टाकायचं नाही. आता ग्रीन कलर चेंज झाला तर मी टाकलं. तुम्ही टाका. आता ट्रेनिंग झालेलं आहे. आता डायरेक्ट मॅच मध्ये जाऊया. आता वाजले 10. आणखी 10 मिनिटं खेळूया. 10 मिनिटं 14 पण खेळायला जाऊया. नाही 10 मिनिटात जास्त रंगला. आम्ही ते तळगावात असताना 50 मिनिटाचा एकदा व्हायचा. नंबर तरी बघा. थांब. मी एक नंबर काय करताय तुम्ही? तुमचंच तोटा होणार. तुम्हाला कार्ड उचलायला लागणार. मग कशाला लागलं ते? एक येल्लो टाकून समजा मी कलर चेंज केला असतं तर मग तुम्ही परत कलर चेंज करून येल्लो केला असतं. तर तेवढं कळायला अजून वेळ जाणार त्याच्यात. पहिल्याच गेम मध्ये जिंकलेलो आहे मी. आता वाजले 11:15 वाजून गेलेले आहेत. 11:15 वाजून गेले. झोपायचं आहे. पण झोपायच्या आधी काय काय दाखवतो बघा. माझ्याकडे ही पुस्तकं आहेत. नायक जो उर्मिला ययाती आहे, हिडन हिंदू, अक्षत गुप्ता. हे काय ययाती काय? वि स खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार. नंतर इकडे होय थेरेनॉस. बरीच आहे पुस्तकं. ही पुस्तकं वाचलेली आहेत. मी पुस्तकं ठेवलेली नाहीत, वाचलेली आहेत. बरीचशी पुस्तकं हे तर वाचायसाठी आणलेली आहेत नवीन. हे रिच डॅड पुअर डॅड हे वाचायचं आहे. अजून वाचलंस तू? किती पण वाचलास त्यातली? 5वीपर्यंत. पुढची पण वाचली की नाही मग? आणि हे आहेत इथेशी ट्रॉफ्या. सगळे विनरचे आहेत ना या सगळ्या? एक विनरची या इकडे विनरचे आहेत. 1 2 3 तिकडे ह्या ही 1 2 3 हे पहिल्या 3 मोठ्याच्या आहेत त्या विनरच्या आहेत. आणि ही इकडे का ही चौथी विनरची आहे. विनरच्या एका बाजूला करायचं.
काय विसरतो आणखीन काय ते झोप आली आहे. बरं, डेली ब्लॉगमधला हा पहिला डेली ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिजनांची काळजी घ्या आणि मस्त मजेत राहा.